मागील भागात ती फक्त त्याच्याकडे पाहत होती, कारण मागच्या 4 महिन्यापासून अभि तिला आवडायला लागला होता. खूप प्रेम करायला लागली होती ती त्याच्यावर. पण तिने ही गोष्ट कधीच त्याला सांगितली नाही. सगळं काही आठवत होते तिला, आणि ते आठवत असताना अभिचे बोलणे पण आठवते की त्याचे लग्न झाले आहे म्हणून. आणि ते आठवताच तिच्या डोळ्यात टचकन पाणी येते. तिला सहनच होत नव्हतं की अभिचे लग्न झाले आहे म्हणून. तो तिला मिठीत घेत, शिवण्या, तू जास्त विचार करू नकोस. मी सगळं काही सांगेल तुला, पण मला थोडा वेळ दे प्लीज. ती स्वतःला सावरते आणि त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत, ते तुमचे लग्न झाले आहे ना? तर ते तुमच्या बायकोचे नाव काय आहे? तिचे बोलणे ऐकून तो मनातच हसतो. काय वेळ आली होती त्याच्यावर. त्याची बायकोच नाव विचारत होती. तो तिचा चेहरा उंजळीत घेऊन तिच्या डोळ्यात खोलवर पाहत बोलतो, मी तुला माझ्या बायकोबद्दल सगळं काही सांगेल, पण आता नाही. प्लीज तू समजून घे. आणि तो तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो. शिवण्याला तर त्याचे वागणे कळत नव्हते. त्याचे लग्न झाले आहे असं ते म्हणताय, मग माझ्याजवळ आणि हे काय होते आता? त्यांनी माझ्या कपाळावर ओठ टेकवले. ती पूर्णपणे गोंधळलेली होती. तो तिच्या गालावर टॅप करत, शिवण्या, जा जाऊन फ्रेश हो. नलू मावशी आल्या असतील. चल ब्रेकफास्ट करूया. तो आधी फ्रेश व्हायला निघून जातो. तो बाहेर येताच शिवण्या फ्रेश व्हायला आत जाते. ती दोघं मिळून ब्रेकफास्ट करतात. तसे रोज ते एकमेकांशी गप्पा मारत ब्रेकफास्ट करत होते. पण आज दोन्ही पण शांत असतात, काहीही बोलत नाही. ब्रेकफास्ट झाल्यानंतर अभि त्याचे लॅपटॉप घेऊन स्टडी रूममध्ये निघून जातो. इकडे मात्र शिवण्या विचार करत होती, खरंच अभिचे लग्न झाले आहे का? तोच नलू मावशी तिच्या रूममध्ये येतात. मावशी तिची रूम क्लीन करत असतात. ती मावशींकडे पाहत, मी विचारू का मावशींना? काय वाटते, शिवण्या मावशींना अभिच्या बायकोबद्दल विचारेल का? आता पुढे शिवण्या मावशीकडे पाहत विचार करत असते. एक मन म्हणत होते की मावशींना विचारावे, आणि दुसरे मन म्हणत होते मावशी तिच्याबद्दल काय विचार करतील म्हणून. काम करत असताना मावशीचे लक्ष शिवण्याकडे जाते. तिला विचारात बघून त्या तिला आवाज देतात, पण तिचे लक्षच नसते. शेवटी मावशी तिच्याजवळ जाऊन तिला हात लावून हलवतात. तेव्हा कुठे शिवण्या भानावर येते. काय मावशी? ती गोंधळून मावशीकडे पाहते. मावशी तिच्याजवळ बसतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत, बाळा, बरं वाटत नाही आहे का? ती मावशीचा हात पकडून, मावशी, मी तुम्हाला काही विचारले तर मला सांगाल? हो विचार ना, मावशी नॉर्मलपणे बोलतात. मावशी, ते मी इथे कशी आले? म्हणजे अभिच्या तोंडून ऐकले होते की माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून, पण मला तर काहीही आठवत नाही आहे मावशी. प्लीज तुम्ही मला सांगा ना, मी कोण आहे? म्हणजे मला माझे नाव तर माहिती आहे, पण माझी ओळख काय आहे? एकामागे एक असे खूप प्रश्न ती मावशींना विचारत होती. मावशी तिला जवळ घेतात. ती पण मावशीच्या मिठीत रडत असते, कारण तिच्या मनात आता खूप प्रश्नांचे वादळ चालू होते. मावशी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात. हात फिरवत असताना, शिवण्या, आज असे अचानक का विचारत आहेस तू? ते तुझ्या आणि अभिमध्ये काही? एवढं बोलून मावशी थांबतात, कारण अभि आणि जॉनने शिवण्याबद्दल मावशींना सगळं काही सांगितले होते. आता तिला काय सांगावे याचा विचार मावशी करत होत्या. मावशी, अजून एक, तुम्हाला पण माहिती आहे का, अभिचे लग्न झाले आहे?
आता तर मावशीकडे बोलायला काहीही नव्हते, कारण त्यांनी जर शिवण्याला काही सांगितले आणि तिला त्रास झाला तर त्या बोलायचं टाळतात. ते मला कोणाचा तरी फोन येतोय एवढं बोलून मावशी निघून जातात. इकडे अभि स्टडी रूममध्ये बसून काम करत होता खरं, पण त्याचे अजिबात लक्ष लागत नव्हते. पण तरी तो स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न करत होता. इकडे शिवण्या दुपारचा लंच करते आणि मेडिसिन घेते. मेडिसिनमुळे तिला झोप लागते. अभि तिला पाहायला येतो तर ती शांत झोपलेली त्याला दिसते. तो तिच्या शेजारी जाऊन बसतो. तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत, शोना, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला लवकरच मिळतील. आणि तो तिच्या कपाळावर ओठ टेकवून त्याच्या रूममध्ये निघून जातो. मागच्या 4.5 महिन्यात शिवण्या अभिच्या रूममध्ये गेलीच नव्हती. एका फ्लॅटमध्ये राहून तिने कधीच त्याच्या रूममध्ये जायची हिंमत केली नव्हती. पण अभि आज तिला त्याच्या रूममध्ये बोलावणार होता. असाच दिवस निघून जातो. रात्री दोघं सोबतच डिनर करतात. त्यांचे झाल्यानंतर नलू मावशी पण निघून जातात. आता घरात अभि आणि शिवण्याच होते. अभि शिवण्याला मेसेज करतो, शिवण्या, माझ्या रूममध्ये ये म्हणून. शिवण्या गोंधळून मेसेज रीड करते. आज अभिने मला त्यांच्या रूममध्ये कसे बोलावले म्हणून. तोच पुन्हा मेसेज येतो, शिवण्या येते ना. ती पण त्याला हो म्हणून रिप्लाय करते आणि त्याच्या रूममध्ये जायला निघते. त्याच्या रूमच्या बाहेर ती उभी होती. आज जाऊ की नको जाऊ असा विचार ती करत होती. अचानक तिच्या हृदयाची धडधड वाढली आणि तिने एक पाऊल आत टाकले. रूममध्ये येताच ती रूममध्ये गोल गोल फिरून पाहत होती आणि अचानक तिला काहीतरी आठवते, पण ते तिला कळत नाही. जेव्हा अभि पहिल्यांदा तिला फ्लॅटला घेऊन आला होता ते थोडं थोडं तिला आठवत होते. हे मला काय होत आहे, ती कपाळावर हात फिरवत बोलत असते. अचानक तिचे डोके पण दुखायला लागते. ती स्वतःला सावरत बेडवर बसते आणि ग्लास घेऊन पाणी पिऊ लागली. तिला असे पॅनिक झालेले बघून अभि गॅलरीमधून पळतच तिच्या जवळ आला. तिचा हात हातात घेऊन, काय झाले शिवण्या, डोकं दुखत आहे का तुझे? तो खूप प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत तिला विचारत होता आणि ही पण त्याच्या डोळ्यात पाहत हरवली होती जणू. काही वेळासाठी विसरून पण गेली की तिचे डोकं दुखत आहे म्हणून. हळूच तिचा हात वर करत तिने अभिच्या गालावर ठेवला आणि प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवायला लागली. तिचा स्पर्श होताच अभि पण तिच्या डोळ्यात हरवला आणि अचानक शिवण्याने पुढे होऊन अभिच्या कपाळावर किस केले. जवळजवळ 4-4.5 महिन्यानंतर ती अभिला किस करत होती. मी तुमची बायको आहे ना, ती बोलते आणि अभि शॉक लागल्यासारखा तिच्याकडे पाहतो. सांगा ना, मीच बायको आहे ना तुमची, ती रडत रडत त्याला विचारत असते. पण अभि तर अजून पण शॉकमध्ये असतो. त्याला वाटले नव्हते की ती असं काही बोलेल म्हणून. तो पटकन तिला मिठी मारतो. खूप आनंद झाला होता त्याला. त्याला माहिती नव्हते तिची मेमरी आली की नाही ते, पण ती त्याची बायको आहे हे तिला आठवले. याने अभि खूप हॅपी होता. ती अजून पण त्याला विचारत होती, सांगा ना, मीच तुमची बायको आहे ना. आणि अभि बोलतो, हो शोना, तूच माझी बायको आहे. बायकोच नाही तर माझ्या जगण्याची आशा. माझं सगळं काही तूच आहे शोना. तो तिच्या चेहऱ्यावर किस करत बोलतो. तो हे बोलताच शिवण्याला पण खूप आनंद होतो. कारण जेव्हापासून तिला कळले होते की त्याचे लग्न झाले आहे तेव्हापासून ती जणू खचली होती. पण आज तिला समजले होते की अभिचे लग्न तिच्यासोबतच झाले आहे म्हणून. ते दोघं
नवरा बायको आहे म्हणून. दोघं एकमेकांच्या मिठीत रडत होते. शेवटी 4.5 महिन्याचा दुरावा जो कमी झाला होता त्यांच्यातील, त्याला खूप आनंद झाला होता. त्याने आनंदाने शिवण्याला उचलून घेतले आणि गोल गोल फिरवले. "शोना, मी आज खूप हॅपी आहे," तिला खाली उतरवत तो बोलत होता. ती पण त्याला घट्ट मिठी मारते. कारण तिला तिचे प्रेम मिळाले होते. खूप हॅपी होती ती. तो तिला घेऊन तसाच बेडवर आडवा होतो. दोघे एकमेकांच्या मिठीत पडून असतात. काहीही बोलत नसतात. तो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होता. त्याला तिचे बोलणे आठवत होते. "मीच आहे ना तुमची बायको?" आणि ते आठवताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येत होती. त्याला याच गोष्टीचा आनंद झाला होता की तिला एवढं तर आठवले होते की तीच त्याची बायको आहे म्हणून. पण त्याच्या मनात विचार येतात. आज बायकोबद्दल विचारले, अजून पुढे तिच्याबद्दल पण विचारेल की तिच्यासोबत काय झाले होते. अभि आताच सगळं सांगणे गरजेचे नाही, तो मनातच ठरवतो. तोच अचानक शिवण्याला पुन्हा डोकं जड झाल्यासारखे वाटायला लागते. ती डोक्याला हात लावत "आ" म्हणते. अभि सरळ होत, "शोना, काय होतंय तुला? तुला त्रास होतोय ना? थांब, मी डॉक्टरांना बोलवतो." आणि तो फोन हातात घेणार की शिवण्या पण उठून बसते आणि त्याला मिठी मारते. त्याला तर कळतच नव्हते की नेमके शिवण्याला काय होते म्हणून. तो तिच्या डोक्यावर हात फिरवत, "शोना, काहीही आठवून डोक्याला ताण देऊ नकोस. वेळ आली की तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. पण त्यासाठी तुला पूर्णपणे बरं व्हावे लागेल." "अहो, पण बिन काही नाही. आणि मी स्वतः तुला सांगतोय ना की तुझ्या मनात जेवढे प्रश्न असतील त्याची उत्तरे तुला योग्य वेळ आल्यानंतरच मिळतील." मी नाही फोर्स करणार तुम्हाला. आधी मी पूर्णपणे बरी होते. पूर्ण बरी झाल्यानंतर तुम्ही मला सांगा." "हो शोना." तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो. शिवण्या तर लाजून लाल होते. म्हणजे असे नाही की याआधी अभिने तिला कपाळावर किस केले नाही म्हणून, पण आज तिला माहिती झाले होते की तो तिचाच नवरा आहे म्हणून. तोच अभि एक एक करून तिच्या दोन्ही गालावर किस करतो. आता तर शिवण्या एवढी लाजली होती की तिथून पळून जावेसे तिला वाटत होते. तो तिच्या लाजून लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहत, "मी तर तुझा लाड केला, आता माझा लाड कोण करेल?" तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते. पण तो काय बोलतोय हे तिच्या लक्षातच येत नाही. ती लाजून खाली पाहते. तो तिला जवळ ओढून घेत मांडीवर बसवतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो. शिवण्याचे मात्र हार्टबीट्स खूप वाढले होते. एवढे की अभिला पण ऐकू येत होते. तो तिच्या गालावरून एक बोट फिरवत, "शोना, मगाशी मी काहीतरी मागितले तुला, ते अजून पण मला मिळाले नाही." तशी शिवण्या किंचित हसत त्याच्याकडे पाहते. "ते तुम्ही डोळे बंद करा." "का डोळे बंद करू मी? मला पण पाहायचे आहे. माझी बायको माझा लाड कसा करते ते." "अहो, करा ना डोळे बंद." ती क्यूट एक्सप्रेशन देऊन गोड आवाजात बोलते. अभि पटकन डोळे बंद करतो आणि शिवण्या त्याच्या गालावर किस करून बाजूला पण होते. आज कितीतरी महिन्यानंतर ते दोघं असे एकमेकांना किस करत होते. तिचे ओठ अभिच्या गालावर टेकताच अभिचे डोळे पाणावतात. तो तिला घेऊन तसाच आडवा होतो. तिला घट्ट मिठीत घेतो. ती पण त्याला घट्ट मिठी मारून डोळे मिटून पडलेली होती. काही वेळातच शिवण्याला झोप लागून जाते. अभि मात्र जागी असतो. त्याच्यासाठी आजचा दिवस म्हणजे दिवाळीच असते. कारण नकळत का होईना शिवण्याला आठवले होते की
ती अभिची बायको आहे म्हणून. तो हळूच तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो. शोना, तू लवकरात लवकर ठीक व्हावे असेच मला वाटते. आणि तो तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो आणि दोघांच्या अंगावर ब्लँकेट घेतो. तिच्याकडे प्रेमाने पाहत असताना कधी त्याचा डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही. सकाळी सकाळी शिवण्याला जाग येते. काल रात्री अभिच्या मिठीत झोपल्यामुळे तिची सकाळ खूप छान झाली होती. ती हसतच बेडवरून हात फिरवते. पण तिथे अभि तिला दिसत नाही, म्हणून ती गोंधळून इकडे तिकडे पाहते. अभि बाल्कनीमध्ये वर्कआउट करत होता. ती उठून बाल्कनीजवळ आली आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागली. कारण आधी पण ती तसंच करायची, चोरून अभिला पाहायची. तेव्हा तिला माहिती नव्हते की तो तिचाच नवरा आहे म्हणून. पण आज चोरून पाहत नव्हती, तर हक्काने ती पाहत होती. त्याला पाहत असताना चेहऱ्यावर भली मोठी स्माईल होती तिच्या. अभि मात्र पाठमोरा असल्यामुळे त्याला माहिती नव्हते की शिवण्या त्याला पाहते म्हणून. त्याला पाहत असताना तिच्या मनात काहीतरी विचार येतो आणि ती हसतच फ्रेश व्हायला निघून जाते. फ्रेश होऊन बाहेर येते. सकाळी लवकर उठल्यामुळे नलू मावशींना यायला वेळ होता. शिवण्या तिचे पटापट आवरते आणि किचनमध्ये निघून जाते. इकडे अभिचे वर्कआउट करून होते आणि तो आत येतो. आत येताच त्याचे लक्ष बेडकडे जाते, तर तिथे शिवण्या नसते. उठली वाटतं आणि तो पण हसतच फ्रेश व्हायला निघून जातो. काही वेळातच फ्रेश होऊन बाहेर येतो आणि त्याला कांदे पोह्यांचा सुगंध येतो. तो पटापट त्याचे आवरतो आणि खाली येतो, तर किचनमधून आवाज येत असतो. तो किचनच्या आत डोकावून पाहतो, तर शिवण्या गाणे गुणगुणत पोहे करताना त्याला दिसते. तो तिथेच दरवाजाला टेकून हाताची घडी घालून उभा राहतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. आज किती दिवसांनी ती किचनमध्ये पोहे बनवत होती. त्याला खूप आनंद होत होता. त्याला आता अशी फिलिंग येत होती की एका फ्लॅटमध्ये नवरा बायकोनी आपला संसार थाटला आहे. बायको सकाळी लवकर उठून नवऱ्यासाठी नाश्ता बनवत आहे. हे सगळं तो इमॅजिन करत होता. चेहऱ्यावर तर आनंद झळकत होता. तो घड्याळात पाहतो, तर नलू मावशींना यायला अजून वेळ असतो. तो हळूहळू चालत शिवण्याच्या मागे जाऊन उभा राहतो. ती तर पोहे करण्यात एवढी गुंग होती की अभि तिच्या मागे उभा आहे हे पण तिला कळत नाही. तो हळूच तिला मागून मिठी मारतो आणि तिच्या शोल्डरवर चीन टेकवतो. त्याने अशी अचानक मिठी मारल्यामुळे आधी तर शिवण्या घाबरते, पण त्याचा स्पर्श ती ओळखते आणि किंचित चेहरा फिरवून त्याच्याकडे पाहते. लाजून पुन्हा समोर पाहते. तो हळूच तिच्या कानाच्या पाकडीत बोलतो, शोना, तू का पोहे बनवते आहेस? ते बोलत असताना त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाच्या पाकडीला होतो आणि तिच्या अंगावर शहारे येतात. तो पुन्हा तिच्या कानात बोलतो, शोना, काल मी तुला काहीतरी मागितले होते, लक्षात आहे ना? त्याचे बोलणे ऐकून ती लाजते. शोना, अशीच लाजत राहशील तर कसे होईल माझे? आणि तो हसतच बाजूला होतो आणि ओट्याला टेकून उभा राहतो. अहो, ते तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसा, मी आपल्या दोघांसाठी नाश्ता घेऊन येते. जशी आपली आज्ञा. आणि तो हसतच निघून जातो. शिवण्या त्या दोघांसाठी नाश्ता बाहेर घेऊन येते. दोघं मिळून नाश्ता करतात. तोच अभिला सचिनचा फोन येतो. त्याला अर्जंट ऑफिसला जावे लागणार होते. फोन ठेवताच तो पटापट नाश्ता फिनिश करतो आणि शिवण्याच्या कपाळावर केस करत, शोना, माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे, तर मला ऑफिसला जावे लागेल. तू आज कॉलेजला जाऊ नकोस.
मी येईल लवकर. आणि तो पडतच त्यांच्या रूममध्ये गेला आणि त्याची बॅग घेऊन बाहेर आला. त्याला खूप घाई असल्यामुळे त्याने शिवण्याला बाय केले आणि तो ऑफिसला जायला निघून गेला. तोच शिवण्याला नोलू मावशींचा फोन येतो. शिवण्या, माझी तब्येत ठीक नाही आहे, तर मी आज नाही येऊ शकत. हो, ठीक आहे मावशी, ते तुम्ही तुमची काळजी घ्या. एवढं बोलून त्या फोन ठेवतात. ती काही वेळ तशीच बसते. त्यानंतर शिवण्या आधी किचन आवरते आणि तिच्या रूममध्ये जाते. बुक वाचायला हातात घेईल की तिच्या मोबाईलला नोटिफिकेशन येते. कोणाचा मेसेज आला म्हणून ती फोन हातात घेते, तर अभिचा मेसेज असतो. त्याचा मेसेज बघून तिला खूप आनंद होतो, कारण तो तिला रात्री डिनर डेटला घेऊन जाणार होता. तिला तर एवढा आनंद होतो की ती बेडवर नाचायला लागते. पण अचानक तिला गरगरल्यासारखं होतं आणि ती डोकं पकडून खाली बसते. काय हे शिवण्या आनंदाच्या भरात काहीही करत असते. ती मेडिसिन घेते आणि आडवी होते. बेडवर आडवी होताच तिला झोप लागते. बघूया पुढील भागात अभि तिला डिनर डेटला घेऊन कुठे जातो. अभि आणि शिवण्याचे प्रेम असेच बहरणार की त्यांना कुणाची नजर लागणार, ही येणारी वेळच सांगेल. त्यासाठी पाहत रहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.